सोलापूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी रंजिता सकलेन चाकोते यांची बिनविरोध निवड होत आहे. सभापतीपदासाठी उमेदवारी दाखल करण्याची मुदत आज संपली असून भारतीय जनता पार्टीने रंजिता चाकोते यांचे नाव अधिवेशनात निश्चित केले होते. पक्षाच्या सदस्यांच्या बैठकीत पक्षनेते यांनी प्रांतिक नेत्यांच्या सहमतीने त्यांचे नाव जाहीर केले, ज्यावर उपस्थित सदस्यांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला. भाजपाकडून सभापतीपदासाठी रंजिता चाकोते, बिज्जू प्रधाने आणि राजकुमार पाटील यांच्यासह अविनाश पाटील यांची इच्छुक नावे होती. येत्या 6 मार्च रोजी सकाळी उपजिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत स्थायी समितीच्या नूतन सदस्यांची बैठक होणार असून त्यात रंजिता चाकोते यांच्या बिनविरोध निवडीची औपचारिक घोषणा होईल. काँग्रेसशी संबंधित असलेल्या चाकोते कुटुंबाच्या सून असलेल्या रंजिता चाकोते भाजपात काही वर्षांपासून असून त्यांनी स्वतःची पार्टी अंतर्गत ओळख निर्माण केली आहे. सभापती पदासाठी रंजिताताई चाकोते यांचा फॉर्म भरण्यात आलेला आहे. येत्या 6 तारखेला अधिकृतपणे या सभापती पदाच्या निवडणुकीची वेळ दिलेली आहे. त्यानुसार 6 तारखेला अधिकृतपणे घोषित केलं जाईल सभापती. आता पार्टीच्या वतीने रंजिताताई चाकोते यांचं नाव आम्ही घोषित करतो. आणखी दोघं तिघांची नावं चर्चेमध्ये होती, पण त्यांचे पत्ता कट झाला असं पण चर्चा झाली. पत्ता कट असं म्हणता येणार नाही की प्रदेशाला आपण जी नावं पाठवली होती त्या नावातनं कुठलं नाव सिलेक्ट करायचं हे प्रदेशाने ठरवून हे रंजिताताईंचं नाव पाठवलं. 4 नावं पाठवलेली होती प्रदेशाकडे. 4 नावातनं प्रदेशाने हे नाव पाठवलं. म्हणजे उत्तरमधूनच सर्व नेतेपदाचं फिक्स झालं असं काय नाही. सर्वच मतदारसंघातील आपण 4 नावं काढली होती की ती 4 नावाचं जे निकष ठरला होता त्याप्रमाणे ती 4 नावं आम्ही पाठवली. संसदीय पक्ष काय निर्णय घेतला? सुकृतच्या बाबतीतला एक सदस्य निवडायचा तो लवकरच पार्टीचा निर्णय होऊन तो येणाऱ्या काळात एक सदस्य निवडला. 6 तारखेला वगैरे होण्याची शक्यता आहे. 6 तारखेला बोर्ड नाही आहे. स्थायी समिती सभापतीची निवड आहे, ती बोर्ड नाही आहे 6 तारखेचं. त्या दिवशी डिक्लेअर वगैरे नाव नाही, तसं नाही. आता त्याची प्रक्रिया होईल ना पण येणाऱ्या बोर्डात. ताई समोर बघा, समोर जरा इकडे बघा. ताई समोर इकडे. ठीक आहे. धन्यवाद. बोलवतं तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. तो आवाज महत्वाचा आहे. भारतीय जनता पार्टीचा विजय असो. ते महत्वाचं.